स्वागत करते तुमचं आणखीन एका नवीन व्हिडिओ व्लॉग मध्ये। तर कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की तुम्ही पण रोजच्या प्रमाणे अगदी छान मस्त आणि मजेत असणार। किचन ओट्यावरचा एकदा पसारा बघा आणि पसारा बघून तुम्हाला समजलेच असेल की आजचा व्हिडिओ आपला कशा संदर्भात असणार आहे। तर आजचा आपला हा व्हिडिओ किचन ओटा कसा डीप क्लिनिंग करायचा तेच आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये बघणार आहे। स्वयंपाकघरातला अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे हा किचन ओटा असतो आणि किचन ओटा जर तुम्ही छान स्वच्छ ठेवला ना तर पूर्ण घर अगदी छान मस्त चकाचक दिसतं आणि आपलं मन आणि घर दोन्ही प्रसन्न राहतं। प्रत्येक गृहिणीचं छान आणि अगदी छोटंसं असं स्वप्न असतं ते म्हणजे किचन छान नीटनेटकं आणि मस्त ऑर्गनाइज डेकोरेट करून ठेवायचं। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे की माझ्या किचन ओट्यावर मी काय काय ठेवते आणि अगदी छोट्या छोट्या वस्तूंनी मी माझं किचन कसं डेकोरेट करून ठेवलं आहे तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे। किचन ओट्यावर तुम्हाला पाण्याचे डाग आता दिसलेच असेल। पाण्यामध्ये ना खरंच खूप क्षार आहे आणि क्षारामुळे जे किचन ओटा आहे पूर्ण व्हाईट व्हाईट होऊन जातो आणि किचन मध्ये धूळ पण खूप येते। तर बघा जेवढे भांडे होते घासायला तेवढे सर्व मी एका ठिकाणी बेसिंग मध्ये जमा करून घेतले आणि जे भांडे घासलेले होते ते देखील लावून दिले, जाळी या ठिकाणी रिकामी केली। आता या ठिकाणी बघा लिक्विड माझं संपलं होतं तर विम जेलचं पाऊच माझ्याकडे होतं तर त्यामध्ये पाणी टाकलं आणि व्यवस्थित मिक्स करून तेच लिक्विड मी आता भांडे घासायला घेतलं आणि जी बॉटल आहे विम जेलची त्यामध्ये देखील पाणी टाकलं आणि त्याचं देखील थोडंसं लिक्विड तयार करून घेतलं। आता काय करणार, जुगाड चालू आहे। गावाकडे गेलो, गावाकडून आल्याच्या नंतर किराणा वगैरे काय आणला नाही, आता लगेच आणायला सांगायला ते देखील घरी नाही, म्हणून या ठिकाणी माझा असाच जुगाड चालू आहे। तुम्ही देखील कधीतरी असंच केलं असणार। आणि असंही इतर वेळेला मी लिक्विड असू द्या किंवा नसू द्या मी पाऊच मध्ये पाणी टाकतेच आणि 2-3 वेळाची भांडे घासून होईल एवढं तर लिक्विड तयार करत असते। बऱ्याचशा व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी ही गोष्ट देखील शेअर केलेलीच आहे, कारण पाऊच मी डायरेक्ट फेकून देतच नाही। डायरेक्ट फेकून दिलं तर त्यामध्ये खूप शिल्लक राहिलेलं असं लिक्विड असतं। 2-3 वेळाची भांडे नक्कीच होतात। तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला त्याचा फायदाच होईल। घरी गेल्यामुळे पूर्ण किचन मध्ये धूळ झाली आणि जे मसाल्याचे बॉक्स आणि तेलाचा डब्बा वगैरे होतं ते देखील मी या ठिकाणी घासायला घेत आहे आणि बाकीचे भांडे देखील बरेचसे होते ते देखील मी घासून घेतले। आता मसाल्याचे बॉक्स देखील मी या ठिकाणी रिकामा केला आणि तेलाचा डब्बा देखील मला रिकामा करायचा आहे। मिठासाठी मी चिनी मातीची बरणी वापरत असते तर चिनी मातीची बरणी देखील रिकामी केली आणि ती देखील घासायला घेतली। आता मसाल्याच्या डब्याचं तुम्हाला झाकण दिसलंच असेल, खरंच खूप घाण आणि चिकट झालेलं होतं आणि त्यावर देखील खूप धूळ जमलेली होती। मिक्सरच्या खाली हे छोटंसं स्टँड मी ठेवते, प्लॅस्टिकचं आहे आणि जी तुम्हाला छोटीशी रॅक दिसती ती मी मेशोवरनं ऑर्डर केलेली आहे। तर तुम्हाला त्याची लिंक पाहिजे असेल तर मी तुम्हाला त्याची लिंक देते आणि जो मसाल्याचा बॉक्स आहे तो देखील मी मेशोवरनच ऑर्डर केला, त्याची तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक देते, नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर नक्की ऑर्डर करा। खरंच खूप छान क्वालिटी आहे। तुम्हाला दोन्ही वस्तू अगदी 400 रुपयाच्या आत मिळून जातील। खूप कमी प्राइस मध्ये एवढी छान जर क्वालिटी भेटत असेल तर अगदी डोळे झाकून घ्यायला काहीच हरकत नाही। तर बघा या ठिकाणी माझे बरेचसे भांडे घासून झाले आणि रॅक वगैरे जी आहे ती देखील मी या ठिकाणी घासून घेतली। घर जर आपल्याला छान ठेवायचं आणि नीटनेटकं छान ऑर्गनाइज करून जर ठेवायचं असेल ना तर बऱ्याचशा अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याकडे आपल्याला लक्ष द्यायलाच लागतं। जर आपण लक्ष दिलं नाही आणि तसंच खराब होऊन जर दिलं तर खरंच खूप खराब होतं आणि अगदी आपलं 1-1.5 तासाचं काम तिथं आपला अर्धा दिवस निघून जातो तेच काम करण्यात। तर या ठिकाणी बघा जेवढा किचन ओट्यावरती कचरा होता सर्व कचरा मी एका पेपर बॅग मध्ये जमा करून घेतला। आता ती पेपर बॅग पण बघा पार्सलची आहे, काही असू द्या, प्लॅस्टिकची पिशवी किंवा पेपर बॅग मी कधीच फेकून देत नाही। अगदी आपलं ऑनलाईन आपण ऑर्डर करतो आणि त्याचे बॅग जे असतात प्लॅस्टिकच्या त्या देखील मी फेकून देत नाही, कचरा ठेवण्यासाठी त्याचा छान उपयोग होतो। मला तर वाटतं प्रत्येक गृहिणी 1-2 रुपयाचा नक्कीच विचार करत असेल आणि तेवढेच 10-5 रुपये म्हणा किती असू द्या तेवढे पैसे नक्कीच वाचवत असेल। किचन ओट्यावर जेवढा कचरा होता तेवढा सर्व मी त्या पेपर बॅग मध्ये जमा केला आणि घासलेले भांडे जे आहे ते देखील मी खाली ठेवले, कारण किचन ओट्यावर जर ठेवले तर खरंच खूप व्हाईट डाग किचन ओट्यावर पडतात आणि तुम्ही व्हिडिओमध्ये सुरुवातीला बघितलेच असेल किचन ओट्यावर भांडे तसेच ठेवल्यामुळे ते डाग पडले। आता बघा किचन मध्ये मी मनी प्लांटचे जे हँगिंगच्या कुंड्या आहेत त्या ठेवते, तर 2 कुंड्या मी किचन मध्ये ह्या ठेवत असते।
मनी प्लांटला घरामध्ये छान ग्रोथ करायचं जर असेल तर छान असं पाण्याने वॉश करायचं. आणि मनी प्लांटला खरंच खूप पाणी लागतं. जेवढं तुम्ही पाण्याने धुणार 2-3 दिवसाला तेवढं मनी प्लांटची ग्रोथ छान स्पीडने आणि मस्त ग्रीन होत असते. तर पहा, काही मनी प्लांटच्या कटिंग देखील माझ्याकडे होत्या. त्यांना छान मुळ्या येण्यासाठी मी त्या पाण्यामध्ये ठेवल्या. तर त्यांचं देखील 3 दिवसाला किंवा 4-5 दिवसा मिळून पाणी चेंज करावं लागतं. तर मी शक्यतो 3 किंवा 4 दिवसाला पाणी चेंज करत असते, जेणेकरून त्यांची देखील छान अशी वाढ होते आणि लवकर मुळ्या येतात. प्लॅस्टिकचा ग्लास जो तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तो ज्यूसचा ग्लास आहे. आणि अगदी बघा, ज्यूसचा ग्लास देखील मी वाया जाऊन देत नाही. तर पहा, मला कुठलंही कटिंग ग्रोथ करायचं असेल तर अशाच प्लॅस्टिकच्या ग्लासमध्ये मी पाणी ठेवते आणि त्यामध्ये छान कटिंग करून ठेवते. खूप छान ग्रोथ होते. आणि हा आहे बघा लकी बांबू. लकी बांबू आता 8 दिवस मी गावाकडे गेल्यामुळे याची पाने देखील पिवळी झाली आणि जेवढी पाने पिवळी झाली होती ती सर्व मी या ठिकाणी कात्रीने कट करून घेतली. तर लकी बांबूला देखील 4 दिवसाला पाणी चेंज करायला लागतं. जर पाणी चेंज केलं नाही तर खालून बघा हिरवं तुम्हाला दिसतच असेल, म्हणजे आपण शेवाळ म्हणतो बघा, शेवाळ टाईप होते. पाण्यामध्ये जर तुम्हाला लकी बांबू ग्रो करायचा असेल ना तर खूप मेहनत आहे, कारण खूप 3-4 दिवसाला पाणी चेंज करायलाच लागतं. जर नाही पाणी चेंज केलं तर खरंच खूप लकी बांबू जी खालनं ज्या मुळ्या आहेत खूप खराब होतात. लकी बांबू ठेवण्यासाठी काचेची जी बॉटल मिळते बघा विकतची, ती माझ्याकडनं फुटली. म्हणजे तिला थोडासा तडा गेला होता. मग तडा गेलेल्या वस्तू घरात ठेवू नये म्हणून मी ती फेकून दिली. तर काचेची वाटी होती त्यामध्ये मी लकी बांबू ठेवलं. पण मला वाटतं काचेच्या वाटीमध्ये ठेवून लकी बांबू लवकर खालून जे मुळ्या आहेत त्याच्या हिरव्या म्हणजे शेवाळ्यासारखं व्हायच्या. आता बघू, प्लॅस्टिकचा जो ग्लास होता त्याच्यामध्ये मी ठेवल्या, बघू काय त्याचा फरक पडतोय. तर बघा, किचन ओटा क्लीन करण्यासाठी या ठिकाणी मी लिक्विड बनवते. तसं तर माझ्याकडे स्प्रेची बॉटल तयारच असते, तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघितले असेल. पण आता मला पूर्णच किचन ओटा क्लीन करायचं म्हटलं तेवढं स्प्रे पुरणार नाही आणि पुरेसा होणार पण नाही. त्यासाठी या ठिकाणी मी अर्धी बकेट पाणी घेतलं, त्यामध्ये 1 चमचा सोडा, 1 चमचा मीठ आणि 1 चमचा जे आहे फरशी पुसायचं लिक्विड म्हणजेच फिनेल घातलं. तुमच्याकडे जर व्हाईट व्हिनेगर असेल तर तुम्ही त्याचा वापर करा. व्हाईट व्हिनेगरने पण खूप छान असा रिझल्ट मिळतो. माझ्याकडे नव्हता म्हणून मी टाकला नाही. आणि पाणी घेताना बघा गरम पाणी घ्यायचं. गरम पाण्यामुळे पटकन जे चिकट डाग आहे ते लवकर निघतात. किचनची टाईल क्लीन करायच्या आधी जेवढ्या बरण्या होत्या तेवढ्या सर्व मी काढून घेतल्या. आता बघा, डीमार्ट मध्ये छोटेसे नॅपकिन भेटतात. मला वाटतं 50 रुपयाला 3 का 4 अशा काहीतरी मिळतात आणि खूप छान स्पंज टाईप असतात आणि त्यांनी खरंच खूप छान क्लिनिंग होण्यास मदत होते आणि लवकर देखील निघतं. तर पहा, या ठिकाणी माझ्या हातात तुम्हाला जी नॅपकिन दिसते तीच नॅपकिन आहे. स्पंज टाईप आणि सॉफ्टवाली असते. जे काही पाणी आहे लवकर शोषून घेते, त्यामुळे जास्त काय किचन ओट्यावर किंवा टाईलवर ओलावा राहत नाही. जेवढं पाणी आहे तेवढं सर्व लगेच कोरडं होण्यास मदत होती. तर किचन ओट्यावरचा जेवढा भाग आहे तेवढा सर्व मी क्लीन करून घेतला. आता फक्त खालचा किचन ओट्याचा भाग राहिला होता. तर लिक्विड नाही तुम्हाला मी सांगितलंच, त्यामुळे या ठिकाणी निरमा घेतला आणि निरमाचाच वापर करून मी आता किचन ओटा क्लीन करत आहे. निरम्याने देखील खरंच खूप छान निघतं. काय झालं, गावाकडे जायच्या आधी भांडे जेवढे होते घासायचे तेवढे मी घासले आणि जी जाळी आहे खाली न ठेवता मी तशीच किचन ओट्यावर ठेवली. आणि 10-15 दिवस, म्हणजे 10 दिवस 15 दिवस तर नाही, 10 दिवस आम्ही गावाकडे गेलो तर 10 दिवस ती जाळी तशीच वरती राहिली. आणि त्यातलं जे पाणी पडून तुम्हाला मी व्हिडिओच्या सुरुवातीला दाखवलं तर ते सिंकच्या बाजूला तसेच पाण्याचे व्हाईट डाग पडले. आणि खरंच त्या पाण्याच्या डागमुळेच मी पूर्ण किचन ओटा जो आहे क्लीन करायचा विचार केला. आणि घरून आल्याच्या नंतर धूळ पण खूप जमा झालेली मला जाणवली, म्हणून मी पूर्ण जो किचन ओटा आहे तो क्लीन केला. आता बघा, गॅसच्या बाजूला ना जी म्हणजे तेलकट चिकट जे डाग असतात तेवढेच मी घासले, वरती काय जास्त खराब नव्हतं. आणि लिक्विडनी खूप छान निघतं, कारण गरम पाणी असल्यामुळे पटकन असं ते चिकट वगैरे जे असतं धुळेचे डाग वगैरे ते पटकन निघतात. तर किचन ओटा माझा घासून झालता. जी वरची टाईल वगैरे आहे ती देखील छान मी घासून घेतली. किचन ओट्याचा साईडचा भाग देखील माझा छान क्लीन करून झाला. आता फक्त किचन ओट्याचा खालचा भाग जो आहे तो देखील मी पुसून घेतला, कारण ट्रॉल्या वगैरे बनवल्या नाही त्यामुळे खाली रिकामच आहे. आणि क्लीन करायला खरंच खूप छान म्हणजे क्लीन होतंय. काय होतं बघा, ट्रॉली वगैरे जर आपण बनवली तर व्यवस्थित असं क्लीन करता येत नाही. आता ट्रॉली वगैरे नाही बनवली म्हणून छान रिकामा भाग आपल्याला मिळतो आणि किचन ओट्याच्या खाली आपल्याला मनसोक्त अशी छान क्लिनिंग करता येते.
तसं तर मी किचन ओट्याच्या खाली जास्त काय पसारा ठेवत नाही, फक्त एक गॅसचं सिलेंडर जे एक्स्ट्राचं आहे ते आणि एक डस्टबिन आहे, त्यामध्ये सर्व मी पुसायचे कापड आणि जेवढ्या पाय पुसणे एक्स्ट्राच्या आहेत त्या सर्व मी त्या डस्टबिन मध्ये ठेवत असते. सर्व कापड एका ठिकाणी राहतात आणि ती डस्टबिन ती जी आहे ती किचन ओट्याच्या खाली ठेवते. आता तिची देखील मी जागा चेंज केली, आता गॅलरीमध्ये ठेवले. जेव्हा पाऊस चालू होता तेव्हा गॅलरीतनं काढून मी किचनमध्ये आणून ठेवायचे, पण आता पाऊस नाही म्हणून मी परत आणि बाहेर ठेवली. कधीतरी तुम्हाला एखाद्या व्हिडिओमध्ये दाखवलंच की मी तिच्यासाठी कशी जागा बनवली. बरण्या देखील छान अशा पुसून घेतल्या, तर बरण्या जास्त काही खराब झालेल्या नव्हत्या, फक्त थोडीशी धूळ बसलेली होती आणि स्प्रे तर तुम्हाला माहितीच आहे, त्या स्प्रेचा वापर करून बरण्या देखील छान अशा पुसून घेतल्या आणि लगेचच आता टाइम न वाया घालवता बरण्या देखील लावून देते. कारण आज काय करायचं किंवा उद्या काय करायचं ते आपल्यालाच काम करावं लागणार आहे आणि उद्याचा वेळ वाया घालवण्यापेक्षा आजच करून टाकलेलं बरं. आणि उशीर पण खूप झाला होता. हा व्हिडिओ मी रात्रीच्या वेळेला शूट केला. तुम्हाला व्हिडिओमध्ये जरा अंधार किंवा क्लिअरिटीमध्ये प्रॉब्लेम तुम्हाला दिसतच असेल. घरामध्ये जर माझ्यासारखी तुमच्याही घरात लहान मुलं असेल आणि त्यांचा मूड कधी चेंज होईल आपल्याला काही सांगता येत नाही, म्हणून कामं तशीच पेंडिंग ठेवण्यापेक्षा जेवढी पटपट आपल्याला कामं करता येईल आणि जेवढ्या रिकाम्या वेळेत आपल्याला कामं करता येईल तेवढी करून घ्यायलाच पाहिजे. नाहीतर मग तशीच कामं पेंडिंग पडतात आणि नंतर आपली चिडचिड होते. कारण वेळेच्या वेळेला जी कामं आहेत ती झाली नाही तर खरंच खूप चिडचिड होती आणि हातातली कामं सोडून आपल्याला त्यांना घ्यायलाच लागतं, कारण ते रडायचे काय थांबतच नाही. माझंही तसंच होतं, मला हातातली कामं सोडून त्यांना घ्यायला जायला लागतं. आता एक व्हिडिओ मी बनवताना तुम्हाला दिसते, पण तुम्हाला त्याच्या पाठीमागची स्टोरी माहितच नाही. कारण बऱ्याच वेळा मी एक काम आवरायला सुरुवात केली तर एक काम कंटिन्यू असं होत नाही. त्या कामामधनं मला कितीतरी वेळा गॅप घ्यायला लागतो आणि त्यांच्याकडे लक्ष द्यायला लागतं. घरात लहान मुलं असेल ना तर असंच असतं. आता पहा, किचन ओटा छान डेकोरेट करण्यासाठी आणि छान टापटीप ठेवण्यासाठी बघा, मनी प्लांटची जी हँगिंगची एक कुंडी होती ती बरण्यांच्या वरती मी शेजारी ठेवली आणि एक कुंडी जी आहे ती अशी हँग करून ठेवली, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आणि किचन ओटा म्हणजे स्वयंपाक झाल्याच्या नंतर आणि भांडे वगैरे घासून झाल्याच्या नंतर छान हात कोरडे करण्यासाठी नॅपकिन देखील मी किचनमध्ये ठेवतच असते. आणि जो तुम्हाला हँगिंगचा वेल दिसतो तो देखील मी मेशोवरनच ऑर्डर केला होता. तर मला आता त्याची प्राइस आठवत नाही, पण तुम्हाला त्याची देखील लिंक पाहिजे असेल तर मी नक्कीच खाली लिंक देते. आता पहा, बरण्या माझ्या पुसूपर्यंत किचन ओटा देखील छान कोरडा झालेला होता, म्हणूनच मी लगेचच ज्या बरण्या माझ्या पुसून झाल्या त्या सर्व मी लावून दिल्या आणि जेवढे हँगिंगचे कुंड्या किंवा वेल वगैरे आहे ते देखील मी जागच्या जागेवर लगेच ठेवले. बरीचशी जी कामं आहे मी रात्रीच आवरून घेतली आणि रात्रीच मी व्हिडिओ शूट करणार होते, पण खूप अंधार होता आणि व्यवस्थित क्लिअर देखील दिसत नव्हतं, म्हणून थांबले आणि दुसऱ्या दिवशी लगेचच सकाळी उठून नाश्ता वगैरे झाला आणि कामाला सुरुवात केली. किचन ओट्याचा खालचा भाग ना मी रात्रीच पुसून घेतला होता, तुम्ही व्हिडिओमध्ये पण बघितले असेल. फक्त जी फरशी आहे तेवढी खाली झाडायची आणि पुसायची बाकी होती. तर पहा, या ठिकाणी व्यवस्थित असं झाडून घेतलं आणि सिलेंडर देखील काढून घेतलं, कारण सिलेंडर तिथे असल्यामुळे व्यवस्थित झाडून पुसून घेता येत नाही. आणि जेव्हा मला घर पुसायचे असतात त्यावेळेस मी लगेचच खालची जागा आहे ती देखील क्लीन करून घेत असते. नंतर एकदमच आपल्याला करायचं जास्त टेन्शन येत नाही आणि वेळच्या वेळेला जर केली ना कामं देखील पटपट होतात. तर जास्त काय खराब नव्हतं, नॉर्मल अगदी पाण्याने पुसून घेतलं. फक्त पोछाचा वापर न करता हाताने पुसलं, कारण हाताने पुसलं ना खूप छान निघतं. गॅसचं जे सिलेंडर आहे तिथं बघा, जेव्हा मी किचन ओटावरतून क्लीन करत असते ना तिथं पाणी वगैरे म्हणजे आपलं पाईप असतं बघा गॅसचं, त्या ठिकाणी होल असतं, त्या होलातनं पाणी खाली येतं, त्यामुळे तिथं जरा जास्त खराब होतं, कारण पाण्याचे वगैरे डाग पडतात. मग ते देखील छान असं व्यवस्थित पुसून घेतलं आणि जे सिलेंडर आहे ते पाठीमागं लोटलं. मधोमध मी एक सिलेंडर ठेवलं होतं, म्हणजे जे आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं ते मधोमध न ठेवता तो भाग रिकामा केला आणि सिलेंडर आहे ते ह्या बाजूला घेतलं. बराचसा स्पेस रिकामा झाला बघा. आता जेव्हा मला रोजची क्लिनिंग किंवा झाडून वगैरे घ्यायचं असेल तर जास्त काही त्रास होणार नाही. छान असं रिकामी जागा असल्यावर पटकन झाडून पुसून घेता येतं. तर पहा, अशा पद्धतीने मी छान माझं छोटंसं किचन म्हणजे किचन ओटा जो आहे डेकोरेट केला आणि पूर्ण क्लीन देखील केला. तर क्लीन केल्याच्या नंतर तुम्हाला रिझल्ट बघायलाच मिळत असेल, खरंच किती छान दिसतं. अगदी छोट्या वस्तूंनी मी किचन माझं डेकोरेट केलं, पण डेकोरेट केल्याच्या नंतर खरंच खूप छान दिसतं. आणि तुम्हाला देखील माझा किचन ओटा कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर मला ते देखील नक्की सांगा. तर
खिडकीमध्ये तुम्हाला हा नारळाचं झाड किंवा नारळ तुम्हाला बघायला भेटतच असेल. तर हे नारळ जे आहे मी म्हणजे हा कळस देवाऱ्यामध्ये होता, तर घरी जायच्या आधी मी हा कळस काढला आणि किचनमध्ये ठेवला, कारण देवाऱ्यामध्ये एकदा नारळाला कोंब आला तर तेच नारळ ठेवू नये, नारळ चेंज करायला लागतं. आणि असंही मला घरी जायचं होतं म्हणून मी ते नारळ पूर्णच काढलं आणि किचनमध्ये आणून ठेवलं. किचनमध्ये पण खरंच खूप छान दिसतं आणि जे ओरिजिनल मनी प्लांटच्या ज्या कुंड्या आहेत त्या देखील खरंच खूप छान दिसतात. अगदी आपल्या किचन ओट्याला चार चांद किंवा नजर लागल असं आपला किचन ओटा दिसत आहे. तर पहा, बेसिंगच्या बाजूलाच एक मनी प्लांटची कुंडी आहे, त्याच्या शेजारीच एक टॉवेल आणि हा नकली वेल तुम्हाला मी सांगितलंच मेशोवरनं ऑर्डर केला. जेवढ्या वस्तू मी मेशोवरनं ऑर्डर केल्या तेवढ्या सर्वांची लिंक मी खाली व्हिडिओमध्ये देतेच. आणि हँडवॉशची बॉटल किंवा स्प्रेची बॉटल ठेवण्यासाठी जे तुम्हाला स्टँड दिसतं ते देखील मी मेशोवरनच ऑर्डर केलं आहे. आणि किचनची खिडकीमध्ये बघा लकी बांबूचं वेल, मनी प्लांटच्या कटिंग आणि सनफ्लॉवरचं जे तुम्हाला फूल दिसतं ते देखील डुप्लिकेट आहे, पण खरं येलो कलर असल्यामुळे खूप छान दिसत आहे. तर असा आहे आपल्या किचनचा फायनल लुक. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केलं तर असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना बाय बाय.